गणेश जयंती म्हटलं की हं, लगेच डोळ्यासमोर काय येतं? गणपतीची मूर्ती आणि आणि दुर्वांची जुडी. अगदी ती दुर्वांची जोडी. हे इतकं सहज आणि स्वाभाविक चित्र आहे ना, की आपण त्यावर फार विचारही करत नाही बरोबर. की हे इतकं साधं नाहीये. या साध्या दिसणाऱ्या गवताचा पात्यामागे एक संपूर्ण तत्वज्ञान लपलेलं आहे. ही केवळ एक पूजा पद्धत नाहीये, नाही, अजिबात नाही. तर निसर्गात सहज दिसणाऱ्या एका गोष्टीतून बुद्धीसाठी आवश्यक असणारे गुण कसे शिकायचे याचा हा एक प्रकारे वस्तुपाठ आहे. हं, आजच्या चर्चेचा उद्देश फक्त गणपतीला दुर्वा का वाहतात हे सांगणं नाही, तर दुर्वांच्या माध्यमातून आपलं आयुष्य, विशेषतः आपली बौद्धिक आणि मानसिक ताकद कशी वाढवू शकतो हे समजून घेणं आहे. बरोबर. चला तर मग या प्रवासाला सुरुवात करूया. आपण अगदी मुळापासून सुरुवात करू. दुर्वा म्हणजे नेमकं काय? म्हणजे हो, ते गवत आहे, पण तिचं जे वैशिष्ट्य सांगितलं आहे ते थक्क करणार आहे. नक्कीच. दुर्वा दिसायला अगदी अगदी सामान्य गवत. तिला काही खास जमीन लागत नाही, विशेष हवामान नको. कुठेही उगवते ती. हो, अगदी दगडांच्या फटीतही. पण तिची खरी ओळख तिच्या या साधेपणात नाही, तर तिच्या चिवटपणात आहे. चिवटपणा. हो, तिला कितीही तुडवलं तरी ती काही दिवसांत पुन्हा उभी राहते. तिला वरवर उपटलं तरी तिची मुळं जमिनीत घट्ट राहतात आणि ती पुन्हा उगवते. तिची वाढ थांबवणं जवळपास अशक्य आहे. हे ऐकल्यावर मला अँटी फ्रजाईल या संकल्पनेची आठवण झाली. म्हणजे अशा गोष्टी ज्यांना धक्के बसल्यावर त्या तुटत नाहीत, उलट अधिक मजबूत होतात. बरोबर. दुर्वा अगदी तशीच आहे. ती परिस्थितीसमोर झुकते पण मोडून पडत नाही. वादळात मोठी झाडं उन्मळून पडतात, पण जमिनीलगतची दुर्वा शांतपणे टिकून राहते. ही तिची लवचिकता खरंच अविश्वसनीय आहे. आणि याच गुणामुळे ती खास ठरते. हं, ती आपल्याला शिकवते की परिस्थिती नेहमी आपल्या मनासारखी नसते. हं, कधीकधी ती आपल्याला चिरडण्याचा प्रयत्न करते. हं. अशा वेळी खचून न जाता त्यातून मार्ग काढत पुन्हा उभं राहणं हेच दुर्वांचं तत्व आहे. टिकून राहण्याची क्षमता. आणि इथेच मला खरा प्रश्न पडतो. या टिकून राहण्याच्या क्षमतेचा गणपतीशी म्हणजे बुद्धीच्या देवतेशी काय संबंध? हा खूप महत्वाचा आणि खोलवर विचार करायला लावणारा प्रश्न आहे. कारण एकीकडे हे साधं चिवट गवत आणि दुसरीकडे बुद्धीची देवता. हे नातं मला पहिल्यांदा थोडं विचित्र वाटलं. गणपतीला केवळ बुद्धीची नाही, तर स्थिर बुद्धीची देवता मानलं जातं. स्थिर बुद्धी. हो, बुद्धी तर अनेकांकडे असते, पण ती किती स्थिर आहे यावर सगळं अवलंबून असतं. हं. आणि बुद्धीला स्थिर ठेवण्यासाठी सर्वात जास्त गरज असते ती सहनशक्तीची. सहनशक्तीची. पण तो तर एक भावनिक किंवा शारीरिक गुण वाटतो. त्याचा बुद्धीशी थेट संबंध कसा? आपण एक उदाहरण घेऊया. समजा ऑफिसमध्ये तुमच्या कामावर कोणीतरी विनाकारण टीका केली. हं. होतं असं अनेकदा. हो, किंवा तुमचा अपमान केला. हं. अशा वेळी काय होतं? मनात राग, दुःख, चिडचिड या भावना येतात. आणि या भावनांच्या भरात आपली बुद्धी योग्य विचार करू शकत नाही. अगदी बरोबर. आपण कदाचित रागाने काहीतरी बोलून जातो किंवा चुकीचा निर्णय घेतो. म्हणजे काय झालं? बाहेरील एका छोट्याशा धक्क्याने आपली बुद्धी अस्थिर झाली. बरोबर. आपण भावनेच्या आहारी जातो आणि विचार करण्याची क्षमता गमावून बसतो. एक्झॅक्टली. इथेच दुर्वा आपल्याला मार्ग दाखवते. जशी दुर्वा तुडवली गेल्यावर तुटून जात नाही, तर शांतपणे पुन्हा उभी राहते. त्याचप्रमाणे अपमान किंवा अपयश आल्यावर आपल्या बुद्धीने खचून जायचं नाही. बरोबर. त्या अनुभवातून शिकून शांत राहून आपलं काम करत राहायचं. हीच खरी बौद्धिक सहनशक्ती आहे. अच्छा? गणपतीला दुर्वा अर्पण करणं म्हणजे, हे गणराया, माझ्या बुद्धीला अशीच लवचिकता आणि सहनशक्ती दे, अशी एक प्रकारे प्रार्थना करणं, ही एक प्रकारची मानसिक ट्रेनिंग आहे. कमाल आहे. म्हणजे ही पूजा फक्त एक विधी नाही, तर स्वतःच्या बुद्धीला कणखर बनवण्याचा एक संकल्प आहे. हो. आणि तुम्ही तिच्या रचनेबद्दल बोललात, ती गोष्ट तर याहूनही रंजक आहे. दुर्वांची जुडी नेहमी 3 पानांची असते, ज्याला त्रिदल म्हणतात. या 3 पानांमागे काही विशेष अर्थ आहे का? हो, नक्कीच. मला तर आधी वाटलं होतं की याचा संबंध ब्रह्मा विष्णू महेश यांच्याशी असेल. ती एक चांगली कल्पना आहे आणि अनेक प्रतीकांचा अर्थ तसा लावला जातो. पण या माहितीनुसार इथे एक अधिक व्यक्तिगत आणि मानसिक अर्थ दडलेला आहे. अच्छा? हो, ही 3 पानं म्हणजे आपल्या अस्तित्वाचे 3 महत्वाचे पैलू आहेत. पहिलं पान म्हणजे आपले विचार, विचार. दुसरं पान म्हणजे आपल्या भावना आणि तिसरं पान म्हणजे आपली कृती. विचार, भावना आणि कृती. वा, हे खूपच
खूपच इंटरेस्टिंग आहे. हो, आणि यातली सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ही तिन्ही पानं एकाच देठाला, एकाच मुळाला जोडलेली असतात. याचा स्पष्ट संदेश हा आहे की आपले विचार, आपल्या भावना आणि आपली कृती या तिन्ही गोष्टी वेगवेगळ्या दिशांना भरकटता कामा नयेत. त्यांच्यात एकवाक्यता, एकसंधता असायला हवी. हे ऐकायला खूप आदर्श वाटतं. पण प्रत्यक्षात आणणं किती अवघड असेल ना? नक्कीच. म्हणजे हे तर आपल्या रोजच्या आयुष्यात सतत होत असतं. जसं की आपल्याला वाटतं, म्हणजे विचार येतो, की आरोग्यासाठी रोज व्यायाम करायला हवा. हो. पण सकाळी उठायचा कंटाळा येतो, ती झाली भावना. आणि परिणामी आपण दिवसभर बसून राहतो, ही झाली कृती. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. या तिन्ही गोष्टींमधला संघर्षच तर सगळा मानसिक ताण निर्माण करतो. खरंय. किंवा समजा कामाच्या ठिकाणी आपल्याला वाटतं की आपण सगळ्यांशी चांगलं वागलं पाहिजे. हा झाला विचार. हं. पण एखाद्या सहकार्याचा खूप राग येतो. ही झाली भावना. आणि आपण नकळतपणे त्याच्याशी तुटक वागतो. ही झाली कृती. आणि मग मनात एक प्रकारचा गोंधळ, अस्वस्थता निर्माण होते. अगदी. आपली ऊर्जा विभागली जाते. अशा विभागलेल्या अवस्थेत बुद्धी कधीच स्थिर राहू शकत नाही. अच्छा. म्हणजे जेव्हा विचार, भावना आणि कृती एकाच रेषेत येतात, तेव्हाच मनात शांतता आणि स्थिरता येते. बरोबर. आणि दुर्वांची ती 3 एकत्र असलेली पानं आपल्याला ह्याच एकसंधतेची आठवण करून देतात. म्हणूनच स्थिर बुद्धीच्या देवतेला त्रिदल दुर्वा अर्पण केली जाते. वा, हे कनेक्शन अविश्वसनीय आहे. ही एकसंधता साधणं ही एक मोठी साधना आहे. आणि दुर्वा आपल्याला दररोज त्याची आठवण करून देते. बरोबर. या रचनेसोबतच तिच्या वाढण्याच्या पद्धतीतही एक मोठा संदेश लपलेला आहे, जो आपल्या माहितीमध्ये सुद्धा नमूद केला आहे. हो. ती जमिनीलगत वाढते. ती कधीच उंच वाढत नाही किंवा फुलांसारखं स्वतःला मिरवत नाही. तिचं अस्तित्व अगदी साधं असतं. आणि यातून आपल्याला एक अत्यंत महत्वाचं मूल्य शिकायला मिळतं. नम्रता. नम्रता. ह्युमिलिटी. हो. दुर्वा जमिनीवरच वाढते, सर्वांच्या पायाखाली येते, पण तरीही आपलं अस्तित्व टिकवून ठेवते. तिच्यात मीपणा किंवा अहंकार नाही. आणि ज्ञानाच्या किंवा बुद्धीच्या बाबतीत हा गुण सर्वात महत्वाचा आहे. का? तुम्हाला असं का वाटतं? कारण जसजसं ज्ञान वाढतं, तसतसा मला सगळं कळतं हा अहंकार येण्याचा धोका असतो. अगदी बरोबर. आणि हा ज्ञानाचा अहंकार बुद्धीला सर्वात जास्त अस्थिर करतो. बरोबर. अहंकारी बुद्धी नवीन गोष्टी शिकायला तयार नसते. ती इतरांचं ऐकून घेत नाही. ती स्वतःच्याच विचारांच्या तुरुंगात अडकते. दुर्वा आपल्याला शिकवते की खरी बुद्धी दिखाऊ नसते, ती शांतपणे काम करते. त्यामुळे गणपतीला दुर्वा अर्पण करणं म्हणजे स्वतःच्या मनाला एक सूचना देण्यासारखं आहे. की माझी बुद्धी कितीही वाढली, तरी तिने जमिनीवरच राहावं. तिच्यात दुर्वांसारखी नम्रता असू दे. अगदी. बुद्धीला ज्ञानाचा भार होऊ न देण्याची ही एक प्रार्थना आहे. मी कुठेतरी वाचलं होतं की जेव्हा फळांनी लगडलेलं झाड झुकतं, तेव्हाच ते महान होतं. दुर्वांचंही तसंच आहे. सुंदर उदाहरण आहे. खरी बुद्धी तीच जी नम्र असते, जी सर्वांना सोबत घेऊन चालते. दुर्वा हे त्याच नम्रतेचं प्रतीक आहे. तर मग या सगळ्याला एकत्र करून पाहिलं तर गणेश जयंतीच्या दिवशी दुर्वा अर्पण करण्याचा खरा अर्थ काय होतो? आपण तिची लवचिकता पाहिली, बुद्धी आणि सहनशक्तीचं नातं समजून घेतलं, 3 पानांमधून विचार, भावना, कृतीची एकसंधता पाहिली आणि तिच्या जमिनी लगत वाढण्यातून नम्रता शिकलो. या सगळ्याचा सार काय? या सगळ्याचा सार हा आहे की ही एक यांत्रिक क्रिया नाही. हे देवाला फक्त गवत अर्पण करणं नाही, तर हे स्वतःसाठी काही मूल्य स्वीकारणं आहे. स्वतःला दिलेलं एक वचन. हो, स्वतःला दिलेलं एक वचन आहे. ते वचन आहे, परिस्थिती कशीही असो, मी माझी बुद्धी स्थिर ठेवेन. जशी दुर्वा कुठल्याही परिस्थितीत टिकून राहते, तशी माझी बुद्धी सुख-दुःख, मान-अपमान, यश-अपयश या सगळ्याच्या पलीकडे जाऊन स्थिर राहील. थोडक्यात दुर्वा आपल्याला काय शिकवते? तुटूनही पुन्हा उभं राहणं. साधं असूनही मजबूत असणं. आणि शांत राहूनही टिकून राहणं. आणि हेच गुण आपण आपल्या बुद्धीसाठी मागतो. अगदी बरोबर. म्हणून आपण गणपतीला दुर्वा अर्पण करत नाही, तर दुर्वांमध्ये असलेले स्थैर्य, सहनशक्ती, एकसंधता आणि नम्रता हे गुण आपल्या बुद्धीला प्राप्त होत यासाठी प्रार्थना करतो. ती पूजा त्या मूल्यांची आहे, त्या गवताची नाही. बरोबर. त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा कोणी गणपतीला दुर्वा अर्पण करेल, तेव्हा त्यांच्या मनात केवळ एक विधी नसेल, तर स्वतःच्या मानसिक आणि बौद्धिक विकासाचा एक खोल विचार असेल. खरंच, आजच्या या चर्चेतून हे स्पष्ट झालं की दुर्वा हे फक्त एक गवत नाही, तर ते लवचिकता, बौद्धिक स्थैर्य,
विचारांची एकवाक्यता आणि नम्रतेचे एक शक्तिशाली प्रतीक आहे. एका साध्या, सहज उपलब्ध होणाऱ्या गोष्टीत जीवनाचं इतकं मोठं तत्वज्ञान दडलेलं असू शकतं, हेच अविश्वसनीय आहे. आणि या सगळ्या चर्चेतून माझ्या मनात एक विचार येतो, जो आपल्या श्रोत्यांनीही करावा. कोणता? आपण सगळेच आयुष्यात अनेकदा तुडवले जातो. कधी कामाच्या ठिकाणी आलेल्या अपयशाने, कधी नात्यांमधल्या तणावाने, तर कधी आपल्याच मनातील संघर्षाने. हो. पुढच्या वेळी जेव्हा आयुष्यात अशी एखादी कठीण परिस्थिती येईल, तेव्हा त्याकडे एक संकट म्हणून पाहण्याऐवजी दुर्वा तत्व वापरण्याची एक संधी म्हणून पाहता येईल का? म्हणजे मला चिरडलं जातंय असा विचार न करता मी यातून पुन्हा कसा उभा राहीन, हा विचार करणं. अगदी. हा विचार करणं शक्य आहे का, यावर विचार करायला नक्कीच हरकत